नैसर्गिक संसाधन या धड्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सुरुवातीलाच एक चित्र देण्यात आलेलं आहे, छायाचित्र. बघूया काय आहे ते. तुम्ही ओळखू शकाल? अर्थात तुम्ही ओळखणार. चला मीच सांगते. पहिलं आहे चित्र घोरपडीचं. घोरपड ही डोंगरावर राहते, मातीमध्ये अशी घट्ट रोवून बसते, बरोबर. म्हणजे मोठी पाल, म्हणजे मीडियम पाल, म्हणजे मध्यम आकाराची ही पाल आहे. त्याच्यानंतर आहे कापसाचं बोंड. आता कापसाचं बोंड म्हणजे कापसाचं पीक तुम्ही बघितलं असेल तर त्याला अशी बोंड येतात, त्याच्या आतमध्ये तो कापूस असतो. त्याच्यानंतर चित्र तिसरं आपण ह्याला अतिशय चांगल्या रीतीने ओळखतो. हा आपला समुद्रातला जीव ऑक्टोपस. त्याच्यानंतर आपले खालचं चित्र आहे आपले घोड्याचं. त्याच्यानंतर इकडे फुलाचं आणि इकडे आंब्याचं. चला तर मग आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया, म्हणजे आपल्याला पटकन कळेल. आकृती 8.1 मधील चित्रांचं निरीक्षण करा आणि विचार करून खालील प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्या. वरील चित्रामध्ये काय काय दिसत आहे? त्याच्यानंतर या चित्रातील किती प्राणी आणि वनस्पती या तुमच्या परिचयाच्या म्हणजेच तुमच्या ओळखीच्या आहेत? त्याच्यानंतर यापैकी कोणत्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष बघितल्यात समोरासमोर अशा? त्याच्यानंतर यापैकी कोणत्या गोष्टी तुम्ही वापरल्या आहेत किंवा वापरताना पाहिल्या आहेत? त्याच्यानंतर यापासून आणखीन कोणत्या कोणत्या गरजा या पूर्ण होऊ शकतात? आणि पुढचा प्रश्न आहे की चित्रातील न वापरलेल्या गोष्टींचा संभाव्य वापर हा कसा करता येईल? अर्थात तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायची. पुढचे मुद्दे स्पष्ट करूया. तर पृथ्वीवर आपल्याला अनेक गोष्टी पाहाव्यास मिळतात आणि त्यापैकी काही गोष्टी या आपल्याला नेहमीच्या परिसरात सुद्धा असतात. म्हणजे आजूबाजूचा जे वातावरण आहे, आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी असतात. आपण आपला मुद्दा स्पष्ट करूया की पृथ्वीवर अनेक गोष्टी आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग त्यापैकी काही गोष्टी आपल्या नेहमीच्या परिसरात सुद्धा असतात. परंतु या सर्व गोष्टींचा आपण वापर करतोच असं नाहीये. आणि या निसर्गातून उपलब्ध ज्या गोष्टी होतात त्या गोष्टींचा वापर करायला आपण शिकलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे यांचा वापर कसा करायचा. आता उदाहरण जर आपण बघितलं तर पाणी. ज्या नैसर्गिक घटकांचा मानव वापर करतो त्यांना नैसर्गिक संसाधनं असं म्हणतात. आता नैसर्गिक संसाधने वापरून मानव आपल्या गरजा भागवतो. म्हणजे काय काय तर हवा, पाणी, मृदा, जमीन, खनिज, वनस्पती आणि प्राणी ही नैसर्गिक संसाधनं आहेत, उदाहरणं आहेत. सगळी ही सगळी काय आहेत? उदाहरणं आहेत. मग आता बहुतांशी नैसर्गिक संसाधनं ही काही मर्यादित स्वरूपात असतात आणि मर्यादित स्वरूपामध्ये उपलब्ध असतात आणि त्याच्यामुळं ती अमूल्य आहे. म्हणजे खूपच आपल्यासाठी ती महत्वाची अशी आहे. त्यांना म्हणजे अमूल्य असे आहे. पुढे जाऊया. आता काही आपण चित्र बघतोय आणि चित्रामध्ये नांगरण बघतोय, कोळी बघतोय, त्याच्यानंतर विहिरीतून पाणी काढणं, मधमाशातलं कोळ्यातलं मध गोळा करणं, मिठागरा आहे, जंगलातली लाकूड तोड आहे, रबर हे आहे, चीक गोळा करणं आहे, शेती करणं आहे. भरपूर आपण इथं चित्र बघतोय. तर यापैकी हवा हे संसाधन हे सगळीकडे विपुल प्रमाणात आपल्याला आढळतं. अर्थात हवा नसेल तर आपण श्वास कसा घेणार? म्हणजे हवा हे आपल्याला सगळ्या ठिकाणी इथं आढळते. आता हे संसाधन कधीही कमी होत नाही, परंतु हवेच्या गुणवत्तेमध्ये हा बदल होऊ शकतो आणि हवेचा वापर आपण श्वासोच्छवासापासून ते अगदी ज्वलन प्रक्रियेपर्यंत करत असतो. मग आता हवेचा वापर कसा करतो ते आता आपण बघितलं आणि ती न
संपणारी आणि कधीच कमी न होणारी असं एक संसाधन आहे. मग आता आकृती क्रमांक 8.2 आणि 8.13 यामधील चित्रावरून या सर्व घटकांची आपल्याला कल्पना येईल. तर चित्र व्यवस्थित बघायची आहेत आणि आपल्या मनामध्ये व्यवस्थित बघायचंय की कशा रीतीने इथे संपूर्ण काम केलं जात आहे हवेबरोबर. पुढे बघूया, सांगा पाहू या अंतर्गत आकृती क्रमांक 8.2 ते 8.13 यामधील चित्रांचं निरीक्षण करून वर्गात चर्चा करायची आणि ही चर्चा करताना चित्रातील प्रत्येक घटकाबाबतचा विचार झाला पाहिजे आणि मग त्याच्यासाठी खालील मुद्दे तुम्ही विचारात घ्या. आणि अर्थात वरती एक चित्र पण दिलेलं आहे आपल्याला की प्राण्यांद्वारे माल वाहतूक ही कशी केली जाते. बरोबर. तर आता ही जी चर्चा आहे ही चर्चा अर्थात तुमचे काही 3पेक्षा 4 आणि 4पेक्षा जास्त असे सवंगडी मित्र असू नये. तर 4 सवंगडी मित्र असतील तर ठीक आहे, 3 पण ठीक आहे, 2 पण ठीक आहे, 1 पण ठीक आहे. तुमच्या घरी बोलवून त्यांना लांब लांब आपण बसून थोडंसं अंतर व्यवस्थित पाळून आपला मास्क घालून आपण तुम्ही तुमची ही चर्चा करू शकता. बरोबर. आणि नसेलच कोणी आपले विद्यार्थी मित्र आजूबाजूला हजर किंवा नसतील तर तुम्ही स्वतःच मनामध्ये हा सगळा विचार करायचा आहे आणि हे मुद्दे विचारात घ्यायचे. चला तर मग पुढे जाऊया की चित्रांमधील व्यक्ती ही कोणती कोणती कामे करताना आढळत आहे. म्हणजे अर्थात हे जे प्रश्न आहेत हे या चित्रावर आहे, म्हणजे ह्या सगळ्या चित्रावर. बरोबर. आता त्यामुळं त्यांना काय काय मिळणार आहे. चित्रामध्ये व्यक्ती काम करतात, मग त्याच्यामुळे त्यांना काय काय मिळणार आहे. चित्रातले जे प्राणी आहेत ते काय करत आहेत. त्याच्यानंतर आकृती 8.12 मधील जमिनीवर लावलेल्या मोठ्या पंख्याचा वापर हा कशासाठी होतो. ट्रक मध्ये काय भरलं जात आहे आणि त्यापासून आपल्याला काय मिळणार आहे. आणि मासेमारी सोडून इतर मानवी कृती कोणत्या ठिकाणी चाललेल्या आहेत. बघा हे चित्र अगदी तुम्ही व्यवस्थित बघा की ह्या ट्रक मध्ये सुद्धा काय भरलं जात आहे. सगळं व्यवस्थित अगदी नीट बघा. पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो या अंतर्गत खालील नैसर्गिक संसाधनाचा उपयोग काय म्हणून होतो. तर 1 आहे पाणी, 2 आहे वन, 3 आहे प्राणी, त्याच्यानंतर 4 आहे खनिज आणि 5 आहे जमिनी. तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या वहीमध्ये अर्थात व्यवस्थित नोंद करायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करू.